क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर शेतकऱ्यांकरता अति महत्त्वाची व आनंदाची बातमी। सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 मधील विमा कंपन्यांकडून राज्य शासनास अपेक्षित परतावा रक्कम खरीप हंगाम 2024 करिता विमा हप्ता अनुदानाच्या देय रकमेमधून समायोजित करण्यास मान्यता देण्याबाबत आणि खरीप हंगाम 2024 करिता उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान तसेच अनुज्ञेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान वितरित करण्याबाबत। तर हा जो GR आहे हा 30 सप्टेंबर 2024चा GR आहे। याच्यामध्ये काही जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना विमा रक्कम ही देण्याचे ठरवण्यात आलेले आहे। प्रस्तावना राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास 2 अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी HDFC एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या 9 कंपन्या आहेत आणि या कंपन्यांना विमा वितरित करायचा आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक 1 अन्वये प्राप्त केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनांतील मधील अनुक्रमांक 2 नुसार राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना काम वाटपाच्या वेळी मागील हंगामातील विमा हप्त्याच्या 50% अग्रिम विमा हप्ता अनुदान विमा कंपन्यांना अदा करण्याबाबतच्या सूचना आहेत। येथील शासन निर्णयान्वये राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यात येत असल्याने योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमा हप्ता दराप्रमाणे येणारा शेतकरी हिस्सा विमा कंपन्यांना देय असून त्यामधील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरलेला विमा हप्ता रक्कम ₹1 प्रमाणे जमा झालेला शेतकरी हिस्सा ₹1.68 कोटी वजा जाता उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम विमा कंपन्यांना देणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने अन्वये अनुक्रमे सर्वसमावेशक पीक विमा खरीप 2024 अंतर्गत पीक विमा हप्त्यापोटी अग्रिम राज्य हिस्सा अनुदान ₹12,50,50,01,060 तर 1,436 कोटी 16,56,914 शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदानाची मागणी प्राप्त झाली आहे। तदनंतर येथील पत्रान्वये खरीप हंगाम 2023 मधील 80-110 मॉडेलनुसार विमा कंपनीकडून प्राप्त होणारी परताव्याची रक्कम संबंधित विमा कंपनीला खरीप 2024 साठी शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान व अनुज्ञेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाच्या देय रकमेमधून आयुक्त कृषी यांचे स्तरावर समायोजित करण्यास मान्यता देऊन खरीप हंगाम 2024 करिता शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान व अनुज्ञेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानासाठी आवश्यक असणारा उर्वरित ₹1777.16 कोटी इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यास वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती प्राप्त झाली आहे। त्यास अनुसरून खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तदनुषंगाने कृषी आयुक्तालयाची विनंती याचा विचार करता खरीप हंगाम 2023 मधील 80-110 मॉडेलनुसार विमा कंपन्यांकडून प्राप्त होणारी परताव्याची रक्कम 1,224.51 कोटी संबंधित विमा कंपनीला सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप 2024 साठी शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान व अनुज्ञेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाच्या देय रकमेमधून यांच्या स्तरावर समायोजित करण्यास तसेच खरीप हंगाम 2024 करिता शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान व अनुज्ञेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानासाठी आवश्यक असणारा उर्वरित ₹1777.16 कोटी इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येणार आहे। आता इथं तुम्हाला कंपनीचं नाव, कोणत्या कंपनीकडे किती टक्के विमा वितरित करायचा आहे ते पूर्ण रक्कम दिलेली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघू शकता। तर अशा प्रकारे आपण जे काही विमा जो आहे शेतकऱ्यांना 2023चा खरीप आणि 24चा हा विमा वाटपाचा जो काही GR आहे तो व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे। तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट बघण्याकरिता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग चॅनलला
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.